सोमवार शिवमुठीची कहाणी. आटपट नगर होतं. नगरात एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. त्यातल्या 3 सुना आवडत्या होत्या आणि एक सून नावडती. आवडत्या सुनांची तो चांगली बडदास्त ठेवत असे. नावडतीला जेवायला उष्ट आणि नेसायला चाडभद्र देत असे. तिला गुरांच्या गोठ्यात राहायला सांगून गुरे राखण्याचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ह्या राणीची आणि नागकन्या देवकन्याची भेट झाली. तिने त्यांना विचारलं, बाई बाई कुठे जाता? महादेवांच्या देवळी जातो. सायंकाळी अंघोळ करून वाहतो. 8 कलश यानं काय होतं? स्थापित केले जातात. त्यावर भ्रताराची पूर्ण पात्री ठेवून ब्राह्मणी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. नावडती माणसं तांदळाच्या राशीवर 64 वडील आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. मग त्यांनी हिला विचारलं, तयार तू कोणाची केलेल्या कोण? पदार्थांचाच मी नैवेद्य राजाची दाखवण्यात सून तुमच्या बरोबर येते. नैवेद्याला त्यांच्यासोबत देवळात गेली. वालाचं नागकन्या, विरळ, देवकन्या, माठाची भाजी, वसा वसू तांदळाची लागल्या. खीर, पुऱ्या, नावडती साटोरी म्हणाली, आणि वडे काय तयार ग करण्यात बायांनो, येतात. वसा अशा वसता रीतीने हे व्रत पूर्ण आणि केले म्हणजे शिवामुठीचा अखंड वसा सौभाग्य वसतो. व दीर्घायू पुत्र त्या होतात. वशाला काय करावं? पुढे मूठ वाचा चिमूट तांदूळ कहाणी घ्यावी, पिठोरीची. शिवराई आटपट सुपारी नगर घ्यावी, होतं. गंध तिथे फूल एक गरीब घ्यावं, ब्राह्मण राहत 2 होता. बेलांची पानं घ्यावी, त्याच्या घरी मनोभावे श्रावणातल्या पूजा करावी, अमावास्येच्या हाती तांदूळ दिवशी घ्यावे आणि वडिलांचे श्राद्ध तोंडानं असे. शिवा इकडे शिवा दरवर्षी काय महादेवा, होईल? माझी ज्या दिवशी शिवामूठ ईश्वरा देवा, श्राद्ध त्या दिवशी सासू सासऱ्या, सकाळपासून दिरा भावा, नंदा जावा, त्याच्या भ्रतारा, सुनेची पोट दुखू नावडती लागली आहे, व ती ब्राह्मण आवडती जेवायला कर रे देवा, बसण्याच्या वेळेस असं म्हणून बाळांत तांदूळ होऊन व्हावेत. पोर मरून जाईल. संध्याकाळपर्यंत असं झालं उपवास म्हणजे करावा. ब्राह्मण तसेच उपाशी उष्टमाष्ट जात. खाऊ नये. असे दिवसा 6 वर्ष निजू नये. झाली. उपास 7व्या नाही वर्षी निभवला तसं तर झालं. दूध प्यावं. तेव्हा संध्याकाळी आंघोळ सासरा करावी. रागावला. देवाला बेल मेलेले पोर व्हावा आणि तिच्या ओटीत शांतपणे जेवण घातले. करावं. तिला हा रानात वसा 5 हाकलून वर्ष लावले. करावा. पुढे जाता पहिल्या जाता ती सोमवारी एका मोठ्या तांदूळ, अरण्यात गेली. दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास तिला मूग, चौथ्यास जव झोटिंगाची आणि बायको 5वा भेटली. आला ती तर म्हणाली, सातू बाई बाई शिवामुठीकरता तू कोणाची घेत कोण? जावी. इथे येण्याचे कारण काय? पहिल्या आलीस सोमवारी तशी सगळं लवकर साहित्य जा, नागकन्या नाहीतर माझा देवकन्यांनी नवरा दिलं झोटीत येईल आणि दुसऱ्या तुला सोमवारी मारून हिला खाऊन टाकील. घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. तेव्हा सारा दिवस ब्राह्मणाची उपास सून केला. म्हणाली, जावानंदांनी उष्टमाष्ट तेवढ्याकरताच पाणी मी इथे दिले. आले आहे. ते तिनं गायला झोटिंगाची घातलं. बायको म्हणाली, शंकराची आराधना केली बाई बाई आणि तू दूध इतकी पिऊन निजून जीवावर राहिली. उदार का? पुढे तशी तिसरा सोमवार ब्राह्मणाची आला. सून आपली हकीकत सांगू लागली. नावडतीनं घरातून ती सर्व म्हणाली, सामान मागून मी एका घेतलं. ब्राह्मणाची सून. पुढे रानात जाऊन दरवर्षी मी श्रावणी नागकन्यांबरोबर अमावास्येच्या दिवशी मनोभावे पूजा केली आणि बाळांत शिवा शिवा होते व मूल महादेवा, मरून जाते. माझी त्या शिवामूठ दिवशी ईश्वरा आमच्या घरी देवा, माझ्या सासू आजी सासऱ्या, सासऱ्याची दिरा श्राद्ध भावा, असे. नंदा माझे असं जावा, झालं म्हणजे भ्रतारा, श्राद्धास आलेले नावडती आहे, ब्राह्मण उपाशी जात. ती आवडती कर रे अशी देवा, 6 असं बाळंतपण म्हणून माझी ती झाली. वाहिली. 7व्या खेपेला सुद्धा सारा असंच दिवस झालं. उपवास तेव्हा केला. शंकराला मामांजी पेलवायला माझा राग दूध आला. पिऊन ते मला निजून म्हणाले, राहिली. माझा संध्याकाळी बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्षे सासऱ्याने उपाशी विचारलं, राहिला, तुझा देव तर कुठे तू आहे? घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं नावडतीनं मूल जबाब दिला, माझ्या ओटीत घातलं आणि माझा मला देव फार लांब आहे. घालून दिलं. वाटा कठीण नंतर मी आहे, इथे आले. काटे कुठे आहेत, आता जगून तरी साप काय वाघ करायचे आहे, आहे? तिथं माझा देव असं आहे. म्हणून रडू लागली. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. तशी झोटिंगाची देवाला बायको जाऊ तिला लागली. म्हणाली, बाई तू भिवू घरची नको, माणसं घाबरू मागं नको. चालली. अशीच थोडी नावडती, पुढे जा, तुझा देव तिथे दाखव तुला एक म्हणून म्हणू शिवलिंग लागली. दृष्टीस पडेल. नावडतीला बेलाचं रोजचा झाड लागेल. सराव होता. तिथे एका झाडावर तिला काही बसून वाटलं राहा. नाही. रात्री यांना नागकन्या, काटेकुटे पुष्कळ देवकन्या, लागली. साती आसरा नावडतीची बरोबर दया आली. घेऊन तिथे पूजेला येतील. आजपर्यंत रानात कशी येत असेल? पूजा झाल्यावर खीर काय पुरीचा माहित? नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आणि नावडतीला म्हणून चिंता विचारतील. पडली. असे देवाची झाल्यावर प्रार्थना मी केली. आहे म्हणून देवाला तिची करुणा आली. त्या तुला पाहतील. नागकन्या, देवकन्या ह्यासह ते कोण लहानसं चौकशी मंदिर करतील. सोन्याचं झालं. तेव्हा तू सगळी खांब हकीकत रत्नजटित झाली. त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने स्वयंभू बरोबर महादेवांची पिंडी झाली. तिथून उठली. सगळ्यांनी देवाचं दर्शन तो घेतलं. एक बेलाचे झाड पाहिलं. नावडती पूजा करू लागली. इकडे तिकडे गंधफुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे, ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. त्याने तिला दागिने ल्यायला दिले. खुंटीवर मुकुट ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझा मुकुट देवळातच राहिला म्हणून देवळाकडे आणायला गेला. तिथं एक लहान देऊळ होतं.
त्यात एक पिंड होती, तर त्यांनी केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर मुकुट होता. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिलं. राजाने सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तरांची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.